नमस्कार, मी प्रियंका. दिवसभरात महत्त्वाच्या मोठ्या घडामोडी घडतात. पाहणार आहोत. सुरुवात हेडलाईन्सने. हेडलाइन्स प्रायोजक राम बंधू जलजीरा. मुलींना अश्लील मेसेज पाठवणाऱ्या 25 वर्षाच्या तरुणाला आगरीपाडा पोलिसांनी केली अटक. मुलींच्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई. भोंदू घरातला आज कोर्टामध्ये हजर करणार. 6व्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी SIT मागणार. खराची पोलीस कोठडी. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा शोषण प्रकरणातला 5वा आरोपी अहफाज खानला 27 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. अहफाजकडून हार्ड डिस्क, आयफोन जप्त. नेस्को ड्रग्ज प्रकरणी फिल्म इंडस्ट्रीसोबत कनेक्शन उघड. अटक झालेली जिया जॅकब साईड ॲक्टर असल्याची माहिती. जियाच्या बँक खात्यावर लाखोंचं ट्रान्झॅक्शन. नाशिकमधील भोंदू महेशगिरी उर्फ महेश काकडेला मध्यरात्री अटक. नाशिकच्या ग्रामीण पोलिसांकडून लासलगाव परिसरामध्ये मोठी कारवाई. गुन्हा दाखल झाल्यानंतर झाला होता महेशगिरी फरार. विधान परिषदेच्या 6 जागांसाठी 30 जणांची यादी भाजपनं केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवल्याची माहिती. संघटनेमध्ये काम करणाऱ्या आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय. सूत्रांची न्यूज 18 मराठीला माहिती. रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्तीवरून शिवसेनेच्या निरुपमांचं मंत्री सरनाईकांना पत्र. भाषेवर कठोर निर्बंध लादू नका. निर्णयाचा पुनर्विचार करण्याची निरुपमांची मागणी. जे रिक्षा चालवतात, जे मराठी लोक रिक्षा चालवतात, त्यांच्या अंगावर आला तर रस्त्यावर मारणं. अमराठी रिक्षा चालक संपावर गेले तर काही फरक पडणार नाही. रिक्षा चालकांबाबत मराठीचा निर्णय योग्य आहे. अमित ठाकरेंचं विधान. तर मराठी लोकांच्या अंगावर आला तर रस्त्यावर मारण्याचा दिला इशारा. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारताचा नरक समान देश असा उल्लेख. ट्रम्प यांचं विधान अपमानास्पद असूनही पंतप्रधान मोदी गप्प का? काँग्रेसचा सवाल. बंगालमध्ये विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील 152 जागांसाठी विक्रमी 93% इतकं मतदान. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच इतक्या विक्रमी मतदानाची नोंद. पत्राच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी आता समोर येते. अजित पवार यांच्या निधनानंतर कुटुंबामध्ये जबाबदाऱ्यांचं वाटप हे निश्चित करण्यात आलंय. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 3 पातळ्यांवर जबाबदाऱ्यांचं वाटप करण्यात आलंय. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार या राज्यभर फिरणार आहेत. तर खासदार पार्थ पवार यांच्याकडे दिल्ली आणि मुंबईची जबाबदारी देण्यात आली आहे. जय पवार यांच्याकडे बारामतीची आणि पुणे ग्रामीणची जबाबदारी असणार आहे अशी मोठी माहिती आता समोर येते. तर दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर कुटुंबामध्ये जबाबदाऱ्यांचं वाटप झाल्याचं चित्र आता पाहायला मिळत आहे. कशा प्रकारे या जबाबदाऱ्यांचं वाटप केलं ते पाहूयात. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार आता राज्यभर फिरणार आहेत. तर खासदार पार्थ पवार यांच्याकडे दिल्ली आणि मुंबईची जबाबदारी देण्यात आली आहे. थेट जाऊयात आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडे. प्रणाली, आपण पाहिलं की अजितदादांच्या निधनानंतर आता जबाबदाऱ्यांचं वाटप करण्यात आलंय. खरं तर हे कुटुंबाच्या दृष्टीनं आपण ही बातमी पाहतो आहोत की कुटुंब म्हणून अजित पवारांच्या कुटुंबात जी जबाबदारी अजित पवार एकटे सांभाळत होते, आता ती त्याची विभागणी ही 3 तिघांमध्ये करण्यात आलेली आहे. उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी जबाबदारी तर स्वीकारलेलीच आहे. त्यामुळे राज्यभर त्यांच्या कामाचा आवाका असणारे किंवा राज्यभरातले मुद्दे त्यांच्याकडे येणार आहेत आणि त्यामुळं सुनेत्रा पवार या राज्यभर फिरतील आणि मुख्यमंत्री म्हणून राज्याची संपूर्ण जबाबदारी पाहतील. पार्थ पवार हे खासदार झालेले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाची दिल्लीतली जी काही खलबत आहे, दिल्लीतल्या ज्या काही महत्वाच्या घडामोडी आहेत, त्या घडामोडीच्या दृष्टीनं पार्थ पवार हे दिल्लीतलं नेतृत्व करतील जवळपास आणि तिथे त्या सगळ्या घडामोडींवर त्यांची नजर असेल किंवा त्यांचं वर्चस्व आपल्याला बघायला मिळेल. तर बारामती आणि पुणे हा जो संपूर्ण अजितदादांचा आवडीचा जो संपूर्ण परिसर आहे, त्यांचा जो मतदारसंघ होता, या मतदारसंघावर जय पवार
हे लक्ष ठेवून असतील किंवा त्यांच्याकडे आता ती जबाबदारी देण्यात आलेली आहे असं दिसून येतंय. त्यामुळे अजित पवारांच्या ज्या जबाबदाऱ्या होत्या त्यांची विभागणी त्यांच्या कुटुंबियांमध्ये हे अशा पद्धतीनं करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे कुटुंब म्हणून या 3 स्तरांवर ही विभागणी करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. बरं प्रणाली, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. तर आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. विधान परिषदेच्या जागांसाठी भाजपकडून दिल्लीच्या नेतृत्वाला यादी पाठवण्यात आली आहे. केंद्रीय नेतृत्वाला भाजपकडून 30 जणांची यादी पाठवण्यात आली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संघटनेमध्ये काम करणाऱ्या आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा भाजपच्या कोर कमिटीमध्ये निर्णय घेण्यात आला. विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांनी न्यूज 18 मराठीला दिली आहे. पुढची ब्रेकिंग न्यूज आपण आता पाहूया. टॅक्सी आणि रिक्षा चालकांना मराठी भाषा सक्तीची करण्याच्या मुद्द्यावरून शिंदेंच्या शिवसेनेमध्ये 2 गट पडल्याचं चित्र समोर आलंय. येत्या 1 मे पासून रिक्षा चालकांना मराठी भाषेची सक्ती करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यावर राज्याचे परिवहन मंत्री ठाम आहेत. तर याच सक्तीवरून शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना पत्र पाठवलंय. ऑटो टॅक्सी चालकांनी कामापुरतं मराठी बोलावं अशी अपेक्षा ठेवा, मात्र मराठी भाषेबाबत कठोर निर्बंध लादू नका अशी मागणी केली आहे. अशी सक्ती केल्यास रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या उपजीविकेला धोका निर्माण होईल. त्यामुळे आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी देखील मागणी संजय निरुपम यांनी केली आहे. या संदर्भामध्ये शिवसेनेचे नेते संजय निरुपम आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी आम्ही संपर्क साधला होता. त्यावेळी त्यांनी काय भूमिका मांडली आहे पाहूयात. सर्वप्रथम महाराष्ट्रात मराठी भाषाचा सन्मान झाला पाहिजे आणि याच्या विरोधात कोणीही नाही. सर्वांना मराठी बोलायला पाहिजे. पण ज्यांना समजा मराठी येत नाही, जे चांगलं मराठी बोलू शकत नाही, त्यांच्यावर काहीतरी एक बंधन टाकणं हा थोडासा जास्ती होईल. एक दुसरा, जो ऑटो चालक आहेत आणि टॅक्सी चालक आहेत त्यांच्याकडून तुम्ही एवढी अपेक्षा करू शकता की बाबा तुम्ही काम चलाव मराठी बोला, पण त्यांच्याकडून तुम्ही अशी अपेक्षा करता की ते मराठी बोलण्याच्या, वाचण्याच्या आणि लिहिण्याच्या त्याच्यामध्ये एक पारंगत राहिला पाहिजे. ते होऊ शकत नाही ना. त्यांच्या उदरनिर्वाहाचा विषय आहे, त्यांच्या जीविकोपार्जनचा विषय आहे. संजय निरुपम गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेच्या हिंदी सानाचे ते संपादक होते, लोकसभेमध्ये राज्यसभेचे ते खासदार होते आणि शेवटी उत्तर भारतीयांचा, बिहारी राज्यातून येणाऱ्या लोकांचा किंवा हिंदी भाषिक जे लोक आहेत त्यांचे ते नेते म्हणून आहेत. परंतु त्यांचं पत्र जर तुम्ही वाचलं असेल, त्या पत्रामध्ये कुठेही या मराठी भाषेला विरोध त्यांनी केलेला नाही. फक्त त्यांचं असं म्हणणं आहे की थोडासा अवधी त्यासाठी लागणार आहे, तर आम्ही 28 तारखेला बैठक घेऊ आणि बैठकीमध्ये त्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करू. परंतु त्यांनी मराठीचा आदरच केलेला. त्यांच्या पत्रामध्ये उल्लेख आहे की मी मराठीचा आदर करतो आणि मराठीचा अभिमान बाळगणं हे मी माझं कर्तव्य समजतो. पोलिसांसाठी सगळा समाज सारखा आहे. पोलीस ह्या समाजासाठी आणि त्या समाने, पण जेव्हा तिचा पालक मुलीचा येतात आणि कंप्लेंट करतात, त्या क्षणाला त्यांनी जो काम केलंय ते कौतुकास्पद आहे. आणि आता अजून 3 मुली 4 मुली ह्यांच्याबरोबर त्यांनी काय केलंय ह्याचा तपास झालाच पाहिजे, तो कळलाच पाहिजे. तर पुढची बातमी पुण्यातून आहे. पुण्यामध्ये भाजपच्या महिला मोर्चाचं आंदोलन सुरू आहे. काँग्रेस पक्षाविरोधात भाजपकडून पुण्यात आंदोलन करण्यात येत आहे. महिला विधेयकाला विरोध केल्यानंतर भाजप महिला मोर्चा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेस पक्षाच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात येते. पुण्यातील बालगंधर्व चौकामध्ये आंदोलनाला सुरुवात झाली आहे. तर पुण्यामध्ये भाजपच्या महिला मोर्चाचं आंदोलन आपल्याला पाहायला मिळतंय. ही दृश्य आपण या आंदोलनातून बघतोय. कशा पद्धतीनं महिला मोर्चाकडून काँग्रेस विरोधात आंदोलन करण्यात येत आहे आणि हे आंदोलन भाजपच्या महिला मोर्चाकडून करण्यात येत आहे. काँग्रेस पक्षाविरोधात भाजपकडून तीव्र आंदोलन सुरू झालंय.
महिला विधेयकाला विरोध केल्यानंतर आता भाजपच्या महिला मोर्चा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. तर थेट जाऊयात आपले प्रतिनिधी अभिजित पोते यांच्याकडे आणि त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. अभिजित, पुण्यामध्ये आपण बघतोय की भाजपच्या महिला मोर्चाकडून आंदोलन सुरू आहे. नेमकं काय घोषणाबाजी तिथे केल्या जाते? प्रियंका, काँग्रेस पक्षाच्या विरोधात ही घोषणाबाजी केली जाते. महिला विधेयकाला काँग्रेस पक्षानं खरं तर विरोध केला म्हणून आज राज्यभर महिला मोर्चाकडून भाजपचे आंदोलन केलं जाते. ही दृश्य आपण पुण्यातल्या बालगंधर्व चौकातली पाहतायत की काँग्रेस पक्षाच्या विरोधात घोषणाबाजी करत भाजपच्या महिला मोर्चाकडून काँग्रेसचा विरोध केला जातोय. खरं तर आज सकाळपासून राज्यभर भाजपच्या महिला मोर्चा जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत. संसदेत विधेयकाला, महिला आरक्षणाच्या विधेयकाला काँग्रेसनं विरोध केला असा आरोप या भाजपच्या महिला मोर्चाकडून केला जातोय आणि त्यामुळे महिलांना न्याय मिळू शकला नाही. काँग्रेस हा महिला विरोधी पक्ष असल्याचा आरोप या सगळ्या महिला मोर्चाकडून केला जातो. पुण्यातल्या बालगंधर्व चौकातली दृश्य आपण पाहतोय. राहुल गांधी जे लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत त्यांच्या विरोधात देखील घोषणाबाजी केली जाते. आपण महिलांकडून जाणून घेऊया काय तुमची नेमकी मागणी आहे. काँग्रेसच्या विरोधात घोषणाबाजी करताय, काँग्रेसच्या विरोधात घोषणाबाजी करताय, काय मागणी आहे तुमची नेमकी? आम्हाला आमचं आरक्षण हवंय. आमचा हक्क आहे 33% आरक्षणावर आणि तो घेतल्याशिवाय आम्ही भारतातली कुठली स्त्री, नारी शक्ती ही शांत बसणार नाहीये. आम्हाला आमचा अधिकार पाहिजे आणि तो घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. राहुल गांधी, काँग्रेस आणि त्याचबरोबर एनडीए आघाडीने जी गोष्टी केल्यात ह्या पूर्णपणे चुकीच्या केलेल्या आहे. महिलांचा, नारी शक्तीचा हा पूर्णपणे अपमान आहे. हा आम्ही कदापि सहन करणार नाही. तुम्ही काँग्रेसच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करतायत. संसदेत बिल काँग्रेसमुळे पास झालं नाही असं म्हणायचंय तुम्हाला? हो, नक्कीच. त्यांनी महिला आरक्षणाला विरोध केलेला आहे. त्यांनी त्यांची पुरुष प्रवृत्ती आम्हाला सिद्ध करून दाखवलेली आहे. 50% जर महिला आपल्या भारतात असतील तर ऍटलीस्ट 33% आरक्षण तर आमच्या हक्काचा आहे, तो आमचा अधिकार आहे, तो आम्हाला भेटलाच पाहिजे. त्या विरुद्ध आम्ही आज इथे थांबलो आहोत. खरं तर प्रियंका, आपण पाहतोय की या सगळ्या काही नगरसेविका आहेत, महिला मोर्चाच्या सगळ्या पदाधिकारी आहेत. काय मागणी आहे? काँग्रेस आणि राहुल गांधीच्या विरोधात घोषणाबाजी करताय तुम्ही. महिला आरक्षणाच्या विधेयकाला काँग्रेसने विरोध केला. हो, काँग्रेसने, उभाटानी आणि शरद पवार यांच्या पार्टीने विरोध केला. त्यामुळे हे विधेयक मान्य होऊ शकलं नाही. त्यामुळे आम्ही त्या पार्टींचा निषेध करण्यासाठी याच ठिकाणी सर्व महिला जमलो आहोत. हे बघा, काळे कपडे प्रियंका या महिलांनी घातलेत, काळ्या फिती हातात बांधलेल्या आहेत. काय मागणी आहेत तुमच्या? 33% आरक्षण हे महिलांना मिळणार होतं, त्या दृष्टीनं बिल पास करणार होतो आणि आता ते लागू होणार होतं. तर आता अचानक विरोधकांनी ते हाणून पाडलेलं आहे. त्यामुळे आम्ही सगळेजण त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी, कारण हा आमच्या हक्कांवरती असलेला घाला आहे. 33% आरक्षण हे सगळ्या महिलांसाठी इतकं महत्वाचं ठरणार होतं. आमचं रिप्रेझेंटेशन उद्या लोकसभेमध्ये आणि इथून पुढच्या राजकीय वाटचालीसाठी अत्यंत महत्वाचं होतं आणि हा आमचा अधिकार आमच्याकडनं काढून घेतला गेलेला आहे. त्यामुळे आम्ही आरक्षण मिळवल्याशिवाय राहणार नाही. तुमचा अधिकार काढून घेतला असं वाटतं? 100% हो, आमचा हक्क काढून घेतला. आणि त्याहूनही मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की या विधेयक, राहुल गांधीच्या पोस्टर्सला प्रियंका या ठिकाणी जे आहेत ते जोडे मारले जात आहेत. राहुल गांधीच्या पोस्टर्सला जोडे मारो आंदोलन आता या महिला मोर्चाकडून केलं जात आहे. महिला मोर्चाच्या कार्यकर्त्या आक्रमक झालेले आहेत पुण्यात. खरं तर काँग्रेसने आणि राहुल गांधींनी या महिला विधेयकाच्या खरं तर आरक्षणाला विरोध केला असा आरोप करत घोषणाबाजी केली जात होती. आणि जे लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत, राहुल गांधी, काँग्रेसचे नेते, त्यांच्या पोस्टर्सला या ठिकाणी महिलांकडून जोडे मारले जात आहेत. खरं तर आमचा अधिकार जो होता आरक्षणाचा तो या काँग्रेस पक्षामुळे खरं तर हिसकावला गेला असा आरोप या महिलांनी केलेला आहे. आणि आता राहुल गांधीच्या पोस्टर्सला, राहुल गांधी जे विरोधी पक्षनेते आहेत लोकसभेचे, त्यांच्या पोस्टर्सला जोडे मारत जे आहे ते आंदोलन या ठिकाणी भाजपच्या महिला मोर्चाकडून केलं जातंय. आपण पाहतोय की पुण्यातल्या बालगंधर्व चौकातली दृश्य आहेत. आधी काँग्रेस पक्षाच्या विरोधात घोषणाबाजी या महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केली आणि आता जे राहुल गांधींचं पोस्टर्स आहेत ते फाडलं जाते. प्रियंका, निश्चितच अभिजित, ही थेट दृश्य पुण्यातून आपण बघतोय. पुण्यामध्ये भाजपच्या महिला मोर्चाकडून आंदोलन सुरू आहे. सुरुवातीला काँग्रेसच्या विरुद्ध तिथे घोषणाबाजी करण्यात आली आणि आता राहुल गांधी यांच्या पोस्टरला तिथे जोडे मारो आंदोलन करण्यात येत आहे. थेट पुण्यातून ही दृश्य आपण बघतोय. अभिजित, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.